रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शहरातून बेपत्ता झालेले भाऊ बहीण पालकांकडे सुखरूप परतले। रोटरी क्लबच्या वतीने चोपडावर्डी येथे आदिवासी पाड्यांवर कपडे वाटप। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांची जयंती निमित्त व्याख्यान व सन्मान युवा शक्तीचा उपक्रम। पवईत भाजप कार्यकर्त्यांकडून पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करणाऱ्या दोषींवर कारवाई करा, युवसेनेच्या वतीने निदर्शने। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। 12 जानेवारी आजचा दिवस हा संपूर्ण जगात युवकांचे प्रेरणास्थान असलेले राष्ट्र निर्माते स्वामी विवेकानंदजी यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ यांची जयंती म्हणून साजरा केला जातो। भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याच कार्यक्रमांतर्गत युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगरतर्फे 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान कार्यक्रम व सन्मान युवा शक्तीचा या कार्यक्रमाचे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला जोराजरी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ज्येष्ठ विचारवंत वक्ते व मार्गदर्शक प्राध्यापक दत्तात्रयजी चौधरी यांचे स्वामी विवेकानंद यांच्या ओजस्वी विचारांवर आधारित व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आजच्या बेभान तरुणाईला राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्ती यांची खरी ओळख, व्यसनमुक्त तरुणाई तसेच राष्ट्र निर्माते तरुणांचा सक्रिय सहभाग यावर त्यांनी मार्गदर्शन केले। तसेच याद्वारे समाजातील कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्याबद्दल भाजपा युवातर्फे त्यांचा गुणगौरव करण्यात आले। यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश्वरी दीदीने स्वतःच नाव नाही, त्यासोबत त्यांच्या परिवाराचं, माता पित्याचं, संपूर्ण धुळे शहराचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्र राज्याचं सुरुवात इंग्रजांच्या काळापासून झालेली आहे। पूर्वीच्या काळी कसं होतं, जो अधिकार संपन्न असायचा त्याला बग्गी असायची, त्याच्यापेक्षा जो वरचा व्यक्ती असायचा त्याला वेगळ्या प्रकारची बग्गी असायची, त्याला व्हिक्टोरिया असं म्हणायचे। मग ती व्हिक्टोरिया बग्गी कशी असायची की जो पुढे घोडे आणि जो चालवणारा आहे चालक तो असा उंचावर असायचा, मग समोरून येणाऱ्याला फक्त चालक आणि घोडे दिसायचे, पण जो मुख्य व्यक्ती आहे तो मागे बसलेला असायचा, ती अशी बुटकी असायची। मग ती चढायला पायरी, मग ते मध्ये बसलेले व्यक्ती, त्यांचा सहाय्यक असे ते बसलेले असायचे। समोरून येणाऱ्याला फक्त कोण दिसायचा,
आणि चालक. बग्गीचा व्हिक्टोरिया बग्गी म्हणजे व्हिक्टोरियाचा दर्जा होता. प्रत्येकाला विचारलं काय होशील म्हणजे जे उच्च विद्या विभूषित होते ज्यांना व्हिक्टोरियाचा सन्मान प्राप्त झाला होता त्यांच्या मुलाला सहज एकाने विचारलं की बाळा तू मोठा झाल्यावर काय होशील. आता सगळ्यांनी बघितलं की काहीतरी उत्तर मिळेल, चांगलं उत्तर मिळेल, काहीतरी न्यायाधीश होईल, ICS ची परीक्षा दिली असं काहीतरी उत्तर मिळेल असं वाटलं. पण त्याने काय उत्तर दिलं, मी व्हिक्टोरिया चालवणारा चालक बनेल. कारण कसं म्हणायचं मागे काय बावट सारखं बसायचं, घोडा गाडी चालवण्यात काय आनंद आहे हे बघितल्यावर ते उच्च विद्या विभूषित जे होते त्यांना थोडस वाईट वाटलं. मधून आई पण ऐकत होती, आईला पण वाईट वाटलं की आपल्या मुलाला काय आकर्षण आहे की एवढा अभ्यास करून इंग्रजांच्या काळामध्ये कठीणातली कठीण परीक्षा पास करून आपले पतिदेव यांना व्हिक्टोरियाचा दर्जा मिळाला आणि आपल्या मुलाला आकर्षण काय आहे तर म्हणे चालक, जो ती व्हिक्टोरिया चालवतो त्या चालकाचं आकर्षण आहे. मग रात्र झाली, तो मुलगा झोपी गेला. ती माता त्या मुलाच्या पित्याकडे म्हणजे आपल्या पतिदेवांकडे आली आणि हिरमुसल्या तोंडाने म्हणाली की थोडं चुकलंच आपलं. मी पवई येथे एका पोलीस कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पवईच्या हिरानंदांनी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरांच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दीपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले. या हल्ल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे रक्तबंबाळ झाले. पवई पोलीस या तिघांचा शोध घेत आहे. हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते आहे असे समजते. पोलिसांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडत आहेत. राज्यात लॉकडाऊन आणि कप असताना देखील पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. वाहतूक पोलिसांवर गाडी चढवणं, ट्रॅफिकचे किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास थांबवले असता पोलिसांना शिवीगाळ करणं, त्यांच्यावर हात उगारणं या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबई पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे तीव्र निषेध करून पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणत उलट पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणीचे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. काल मुंबई पवई येथे एक घटना घडली. ती घटना म्हणजे पोलीस बांधव काही जे भाजपचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. त्या दरम्यान त्यांनी त्या पोलीस बांधवावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मागे काही पोलीस बांधव असताना त्या तिघांपैकी एकाला पोलीस बांधवांनी पकडले. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस बांधव हे त्यांचे कर्तव्य पार पडत असतात आणि कर्तव्य पार पडत असताना जे वाहतुकीचे नियम आहेत, जे काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्याचं पालन ते नागरिकांना, युवकांना, विद्यार्थ्यांना करायला सांगतात. परंतु आपण बघतोय कोरोना कालावधीत बी सर्वात बिकट परिस्थिती असताना देखील पोलीस बांधवांनी योग्य प्रकारे त्यांचं कर्तव्य बजावून आपणा सर्वांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. आपलंही कर्तव्य आहे की आपण त्यांना सर्व गोष्टींचं सहकार्य केलं पाहिजे. आपण आपल्यासह स्वतःला त्रास होणार नाही असे वाहतुकीचे नियम आपण पाळून त्यांना सहकार्य केले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाहीये. काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस बांधवाला अमानुषपणे मारहाण केली. त्याचा आम्ही इथे तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि जे भाजपचे आमदार आहेत राम कदम, ते खूप लोकांना ज्ञान शिकवतात. परंतु त्यांनी काल त्या पोलीस बांधवाला फोन करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्यातर्फे म्हणजे काय म्हणतात त्यांना ती की मानवताच्या दृष्टीने त्या तिघ कार्यकर्त्यांना माफ करून द्या अशा पद्धतीची ते पोलीस बांधवाला रिक्वेस्ट करतात. आता खरे तर बघायला गेलं ज्यावेळेस पोलीस बांधवाला मारहाण केली तेव्हा त्यांची मानवता कुठे गेली होती. म्हणजे नावात नुसतं राम आहे परंतु सगळी कृती त्याची सर्व रावणासारखी आहे. अशा रावण कदमचा देखील आम्ही इथे जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे माझं सर्व तरुण विद्यार्थ्यांना धुळ्यातील देखील आव्हान आहे की आपण जे आपल्याला वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत ते सर्वांनी आपण पाळावे. आपण ट्रिपल सीट फिरणार, गाडीवर फोनवर बोलणार तर पोलीस आपल्याला पकडणारच. आणि त्यासाठी कृपया करून कोणी पोलिसांची आर ड्राईव्ह करू नये सर्वांना मी नम्र विनंती देखील करतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असे आव्हान देखील करतो.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे, ग्रामीण उपजिल्हा प्रमुख राज माळी, उपजिल्हा प्रमुख हरीश माळी, शहर प्रमुख संदीप मुळीक, देवपूर शहर प्रमुख जितेंद्र पाटील, उपशहर प्रमुख स्वप्नील सोनोने, आकाश शिंदे, अमित खंडेलवाल, भूषण पाटील, भूषण चौधरी, विभाग प्रमुख निलेश चौधरी, कृष्णा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिरपूर येथील जनता नगरातून चिमुकल्या भाऊ आणि बहिणीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र 24 तासातच दोघांचा छडा लागला. त्याचे अपहरण झाले नसून खेळत खेळत दोघे निंझरी गावाकडे निघून गेल्याचे निष्पन्न झाले. या मुलांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून आले नाहीत. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तुफान प्रल्हाद पावरा याने फिर्याद दाखल केलेली होती. ह्या दोघं चिमुकल्यांना अपहरणकर्त्याने कुठे पळवून नेले असावे या विचाराने या चिमुकल्यांच्या आईवडिलांची आणि नातेवाईकांची चिंता वाढत चालली होती. कुठल्या कारणाने चिमुकल्यांना पळवून नेले असावे या संदर्भातही विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अपहरणकर्त्यांना गजाआड करण्याचे कडवे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले होते. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भांडवी 363 अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 2 चिमुकल्यांच्या अपहरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान पोलीस निमझरी रस्त्यावर राहणाऱ्या मिठाराम पावरा व पिंटू पावरा ह्या सालदारांना 9 जानेवारीला सायंकाळी त्यांच्या झोपडीजवळ लहान मुलगी व लहान मुलगा रडताना आढळले. त्यांनी दोघांकडे विचारपूस केली, मात्र भोयटी या नावाशिवाय त्यांना काहीच सांगता आले नाही. रात्री दोघांना जेवण देऊन झोपवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांना घेऊन मिठाराम व पिंटू निमझरी गावात गेले. गावातील लोकांना त्यांनी माहिती विचारली. ग्रामस्थांपैकी काहींनी भोयटी गावात फोन लावून विचारणा केल्यावर भोयटी येथील रहिवासी तुफान पावरा हा शिरपूरला राहत असून त्याची मुले बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. शिरपूर पोलीस ठाण्यात दोन्ही बालकांना आणून त्याचा ताबा पालकांकडे देण्यात आला. दोन्हीची मुले सुखरूप घरी परतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. माझे सरपंच निमजरीतून शिरपूर ते ऊन होतं वय पेंट्या मनीसनी जागल्या यावं सांगायला लागणार की मनाकडे 2 पोरेस आहेत. त्यास मग पोर सांगितलं आणि की मी भोयटीनीच आहे ते तुम्हाकडे भोयटीनं फोन नंबर शे का भाऊ तर म्हणतं शे भाऊ मी फोन लाय देस त्यासले तुमच्याकडे धाड देस एवढं सांगितलं. मी लग्नाला चालना करू मग फोनवर कॉन्टॅक्ट चालू राहील आमना की भाऊ तुम्ही कधी पोहोचणार का त्या पोरी तुम नसेत का दुसरा नसेत कसं तसं ओळखी लेवानं मग पोरे लय जावानं बघ. आजही आपल्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाडे दुर्लक्षित आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता देखील अनेक ठिकाणी झालेली दिसत नाही. अशा या ठिकाणी मदत पोहोचण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब चोपडा पुढे सरसावली आणि आदिवासी परिसरात कपडे वाटपाची माणुसकीची ऊब ही मोठी मोहीम सुरू झाली. याआधी 7 डिसेंबर रोजी नागलवाडी या आदिवासी भागात चोपडा रोटरीने कपडे वाटपाचे काम केले होते. प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमाने नागरिकांना आपल्याकडील वापरात नसलेले कपडे देण्याचे आवाहन केले आणि ह्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. ज्या पद्धतीने नागलवाडी व वरडी परिसरातील आदिवासी पाड्यावर मोठ्या प्रमाणात कपडे वाटप मोहीम राबवली तशीच यापुढे सुद्धा ही मोहीम सुरू राहणार असल्याचे क्लबकडून कळवण्यात आले आहे. सध्या मूलभूत सोयीसुविधाही न पोहोचल्याने अविकसित अशा पाड्यात कपडे वाटपाची मोहीम राबवण्याबरोबरच मुलांचे शिक्षण, सोयी आणि पाण्याच्या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी तसेच लवकरच वरडी या गावात ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे रोटरी अध्यक्ष नितीन आहेराव यांनी सांगितले. समाजासाठी आपले योगदान देण्याच्या या छोट्या मोहिमेत सर्वांनी ह्यापुढे देखील सहकार्य करावे असे यावेळी सांगितले. आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकली आणि शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचे देखील आवाहन यावेळी चोपडा रोटरी कडून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब चोपडा अध्यक्ष नितीन आहेराव, वरडी RCC अध्यक्ष मोहन चव्हाण, उपाध्यक्ष दिवाकर जगन्नाथ नाथ, वरडी येथील पोलीस पाटील पद्माकर नाथ, प्रकल्प प्रमुख अनिल अग्रवाल, दीपक लोहाना, माजी रोटरी अध्यक्ष नितीन जैन, महेंद्र बोरसे, ईश्वर सौंदानकर, भालचंद्र पवार, प्रदीप पाटील, डॉक्टर राजाभाऊ विनायकराव चव्हाण, विश्वनाथ गोपाल चव्हाण, संदीप जयवंत साळुंके, प्राध्यापक हरिचंद्र चंपालाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी मिलिंद सोनोने, चोपडा. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संतोषी माता चौकातील शिवतीर्थ येथील राजमाता जिजाऊ यांच्या मंदिरात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या निरीक्षक डॉक्टर सुवर्णाताई शिंदे, जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहर अध्यक्षा सरोजताई कदम, मालती पाडवी, तरुणा पाटील, संजीवनी पाटील, सुवर्णा लाड, सरोज पवार, वैशाली खेरणार, दीपिका बुदेका आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय
पळासखेडा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री डॉक्टर बाळासाहेब महानोर, योगेश नामदेव सोन्ने, पंकज सुभाष जैन, सदस्य मनोज बेलपत्रे, हनुमंत नामदे, मीराबाई थोरात, शालिनीबाई थोरात, गोपाल डापसे, संजय थोरात, प्रफुल्ल महानोर, विलास बेलपत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शहरातून बेपत्ता झालेले भाऊ बहीण पालकांकडे सुखरूप परतले। रोटरी क्लबच्या वतीने चोपडावर्डी येथे आदिवासी पाड्यांवर कपडे वाटप। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांची जयंती निमित्त व्याख्यान व सन्मान युवा शक्तीचा उपक्रम। पवईत भाजप कार्यकर्त्यांकडून पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करणाऱ्या दोषींवर कारवाई करा, युवसेनेच्या वतीने निदर्शने। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।